तर मित्रांनो, समाजशास्त्र हा विषय सामाजिक शास्त्रांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सामाजिक शास्त्राच्या निर्मितीमध्ये किंवा उदयामध्ये समाजशास्त्र शास्त्र म्हणून थोडंसं उशिरा उदयास आलं. परंतु जेव्हा आपण समाजशास्त्राचा उदय आणि विकास हा मुद्दा या ठिकाणी समजून घेऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा शास्त्र म्हणून जरी उशिरा उदयास आला असेल तरी समाजशास्त्र किंवा समाजशास्त्राचा अभ्यास हा व्यक्तींच्या समाज म्हणून जेव्हापासून निर्मिती झाली तेवढाच प्राचीन असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे मानवाने समूहामध्ये जीवन जगत असताना सामाजिक दृष्टिकोनातून जो जो विचार केला तो विचार म्हणजे समाजशास्त्राचा विचार होय असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. मानवाने आपल्या अनुभवाच्या आधारावर विविध प्रकारच्या बाबी निर्माण केल्या. जसं उदाहरणार्थ भाषा निर्माण केली. भाषेमध्ये जे व्यक्तीला अनुभव आले ते अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यक्तीने म्हणी निर्माण केल्या. जुन्या काळामध्ये ज्या म्हणी म्हटल्या जायच्या या म्हणी काय होत्या? अति तेथे माती, गर्वाचे घर खाली, पळसाला पाने तीनच. अशा अनेक प्रकारच्या म्हणी आपण जेव्हा वापरतो तेव्हा या म्हणी म्हणजे त्या काळामध्ये व्यक्तीने समाजाचं अध्ययन करून मांडलेले म्हणजे ज्याला आपण शास्त्रीय स्वरूपात जरी नसेल तरी सिद्धांत असं म्हणू शकतो. म्हणजे समाजातील विविध प्रकारच्या घटनांच्या समानतेच्या आधारावर व्यक्तीने काही निष्कर्ष काढले आणि त्यातून म्हणी तयार केल्या. म्हणजे मानवी समाजाच्या निर्मितीपासूनच मानवाने आपल्या अनुभवांना व्यक्त करणं सुरू केलं, मांडणं सुरू केलं, तेव्हापासून समाजशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून ते जरी नंतर झालं असेल, 1838ला जरी या ठिकाणी समाजशास्त्राला समाजशास्त्र असं नाव मिळालं असेल किंवा समाजशास्त्राचा स्वतंत्र विषय म्हणून या ठिकाणी विचार केला गेला असेल, परंतु अगदी मानवी समाजाच्या सुरुवातीपासूनच समाजशास्त्राला शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा समाजशास्त्राचं अध्ययन समाजशास्त्रामध्ये समाजामध्ये होत होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर समाजशास्त्र जेव्हा आपण पाहतो त्याच्या अध्ययनाचं महत्त्व जेव्हा आपण पाहतो तेव्हा नेमकं समाजशास्त्र कशा दृष्टिकोनातून अध्ययन करतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कुठल्याही शास्त्राच्या अध्ययनाचे दोन दृष्टिकोन असतात. एक दृष्टिकोन असतो त्या शास्त्रामध्ये संशोधन करून नवीन ज्ञान निर्माण केलं पाहिजे, या दृष्टिकोनाला शुद्ध दृष्टिकोन किंवा शुद्ध संशोधनवादी दृष्टिकोन असं या ठिकाणी म्हटलं जातं. समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये हक्सले आणि फ्रान्सिस बेकन या दोन विचारवंतांनी शुद्ध संशोधनवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. ते असं म्हणतात की शास्त्रामध्ये संशोधन करून सतत ज्ञान मिळविलं पाहिजे, ज्ञानाचा विकास सतत केला पाहिजे. तर समाजशास्त्रामध्ये आपल्याला शुद्ध संशोधनवादी दृष्टिकोनातून सातत्याने समाजाविषयीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो हे दिसून येतं. दुसरा दृष्टिकोन असतो तो म्हणजे उपयुक्ततावादी दृष्टिकोन किंवा ज्याला म्हणून आपण अप्लाइड अप्रोच. या दृष्टिकोनाचा विचार जेव्हा आपण पाहतो तेव्हा रॉबर्ट लिंड आणि स्टाउफर या दोन विचारवंतांनी हा दृष्टिकोन मांडला. ते असं म्हणतात की समाजशास्त्रामध्ये जे काही ज्ञान समाजाच्या संदर्भामध्ये मिळवलं जातं त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे. समाजातील विविध घटकांना विशेष दृष्टिकोनातून वृद्धिंगत करण्यासाठी विकसित करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होणं हे अतिशय गरजेचं आहे. समाजशास्त्रामध्ये शुद्ध संशोधनवादी दृष्टिकोन आणि उपयुक्ततावादी दृष्टिकोन अशा दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला जातो. उदाहरणार्थ आपण जेव्हा सामाजिक समस्यांचा अभ्यास करतो, पुढच्या वर्षी तुम्हाला सामाजिक समस्यांचा स्वतंत्र पेपर आहे. सामाजिक समस्यांचं अध्ययन करत असताना एखाद्या समस्येची कारणं समजून घेणे, त्या समस्येचं स्वरूप समजून घेणे, त्या समस्येच्या संदर्भामध्ये सध्याची वास्तवस्थिती काय आहे हे समजून घेणे आणि त्या समस्येच्या बाबतीमध्ये सिद्धांत निर्माण करणे. जसं एमिल डर्किम यांनी आत्महत्येच्या संदर्भामध्ये सिद्धांत निर्माण केले. तर असं जेव्हा आपण करतो तेव्हा समाजशास्त्रामध्ये शुद्ध संशोधनवादी दृष्टिकोन आपण वापरतो. पण जेव्हा आपण एखाद्या समस्येवर उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपला दृष्टिकोन अप्लाइड असतो, उपयुक्ततावादी असतो. म्हणजे समाजशास्त्र हे प्रत्येक घटकाबद्दल शुद्ध संशोधनवादी आणि उपयुक्ततावादी अशा दोन्ही दृष्टिकोनातून विचार करतो. आणि मग समाजशास्त्राचं महत्व हे आपल्याला दिवसेंदिवस वाढताना या ठिकाणी दिसतं. उशिरा उदयास येऊन देखील हे शास्त्र अतिशय लोकप्रिय शास्त्र झालेलं आपल्याला दिसून येतं. तर या शास्त्रामध्ये जे काही विषय अभ्यास विषय म्हणून आपण अभ्यासणार आहोत 10-12 विषयांचा आपण ब्रॉडली विचार केला. मायक्रो पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समाजशास्त्राच्या अध्ययनाच्या पलीकडचं काहीच नाही असं आपल्या लक्षात येईल. सर्वच शास्त्र हे समाजाशी संबंधित कार्य करत असतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाजाच्या कुठल्या तरी पैलूवर काम करत असतात. त्यामुळे सर्वच शास्त्रामध्ये झालेलं अध्ययन हे शेवटी समाज विकासासाठी समाज जीवन समृद्ध करण्यासाठी होत असतं आणि म्हणून समाजशास्त्र हे सर्वच शास्त्राशी संबंधित असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे काही आपण अभ्यास विषय या ठिकाणी पाहिले ते सर्व शास्त्रांशी संबंधित आहेत किंवा सर्व शास्त्रांना सामावून घेणारे आहेत.
पण मुळात या ठिकाणी या सर्वांचा अभ्यास का करायचा हे आपल्याला आता पाहायचं आहे. पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की समाजशास्त्राचा अभ्यास आपण का करावा. तुम्ही हे समाजशास्त्र हे शास्त्र निवडलेलं आहे ऑप्शनल पेपर म्हणून, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण तुम्ही जे अतिशय महत्वाचं शास्त्र निवडलेलं आहे ते शास्त्र केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाचं नाही, तर तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आयुष्यासाठी देखील महत्वाचं आहे. म्हणून मी सातत्याने एक गोष्ट या ठिकाणी म्हणतो की समाजशास्त्र हे केवळ शिकण्याचं शास्त्र नाही. समाजशास्त्र हे केवळ मार्कांपर्यंत असण्याचं शास्त्र नाही. समाजशास्त्र हे जगण्याचं शास्त्र आहे. समाज ही आपली प्रयोगशाळा आहे. बालपणापासून मृत्यूपर्यंत आपण या प्रयोगशाळेमध्ये विविध प्रयोग करत असतो किंवा विविध प्रयोगामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण जीवन जगत असताना या प्रयोगांच्या माध्यमातून आपलं जीवन सुंदर कसं होईल, समृद्ध कसं होईल, विकसित कसं होईल, या दृष्टिकोनातून समाजातील अनेक गोष्टी समजून घेत असतो. आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत या समाजाला किंवा या समाजातील घटकांना समजून घेणे शक्य होत नाही, तोपर्यंत आपल्याला या समाजाच्या संदर्भामध्ये किंवा समाजामध्ये आपली जी भूमिका पार पाडायची आहे त्याच्या संदर्भामध्ये अंतर्दृष्टी प्राप्त होत नाही. म्हणजे आपल्याला विशेष ज्ञान समाजाबद्दलचं प्राप्त झाल्यानंतर आपण समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वर्तन या ठिकाणी करू शकतो. आणि मग समाजशास्त्र हे केवळ शिकण्याचं शास्त्र नाही, तर समाजशास्त्र हे जगण्याचं शास्त्र आहे असं या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं. आणि मग समाजशास्त्राचा जो पहिला आपल्याला या ठिकाणी उपयोग दिसतो तो म्हणजे मानवी समाजाचे सम्यक आकलन. सम्यक म्हणजे यथायोग्य. जो मानवी समाज आपल्या आजूबाजूला आहे, ज्या मानवी समाजात आपला जन्म झाला, ज्या मानवी समाजामध्ये आपल्याला आयुष्यभर जीवन जगायचं आहे, आपल्या सर्व भूमिका तिथे पार पाडायच्या आहेत, आपल्या सर्व गरजा तिथे पार पाडायच्या आहेत, असा मानवी समाज हा आपल्याला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण समाज समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे मानवी समाजाच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडत आहे, त्या घडण्याची कारण मीमांसा, त्या घडण्याचे परिणाम किंवा त्या घडण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना हे आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही असं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये मानवी समाजाला समजून घेणे ही आपली पहिली गरज असते. आपल्या आजूबाजूला असंख्य प्रकारच्या घटना घडत असतात. काही पॉझिटिव्ह घटना घडत असतात, काही निगेटिव्ह घटना घडत असतात. या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घटनांचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घटनांना जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, त्याची जोपर्यंत आपण चिकित्सा करणार नाही, तोपर्यंत आपल्याला कुठलीच बाब लक्षात येणार नाही. आणि म्हणून आपल्या बाजूचा किंवा आपल्या आजूबाजूचा समाज कसा आहे, नेमकं त्या समाजामध्ये कोणकोणते घटक आहेत, त्या समाजातील संरचना कशी आहे, समाजाच्या संरचनेचे घटक कोणते आहेत, समाजातील परस्पर संबंध कशा प्रकारचे आहेत, समाजामध्ये प्रकार्य अपकार्य सामाजिक नियंत्रण कशा प्रकारे चालतं, सामाजिक परिवर्तन कशा प्रकारे समाजात होतं, सामाजिक अनुचलन विचलन, असंख्य प्रकारच्या विविध बाबी, समाजातील विविध प्रक्रिया, जे घटक आता आपण सब्जेक्ट मॅटर मध्ये पाहिले, विविध सामाजिक समस्या, या सर्वांचं शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन केलं जातं. आणि हे जेव्हा अध्ययन आपल्याला होतं त्या सामान्य व्यक्तीपेक्षा समाजाबद्दल आपलं आकलन वेगळं असतं. आणि मग समाजशास्त्राचे विद्यार्थी समाजात जीवन जगत असताना त्यांची आयडेंटिटी वेगळी असली पाहिजे, कारण त्यांना समाजाबद्दल विशेष माहिती आहे. ते लक्षात आले पाहिजे, त्यांची मतं या ठिकाणी इतरांपेक्षा व्यापक असली पाहिजे, मुळाशी जाऊन एखाद्या समस्येला भेटणारी असली पाहिजे, एखाद्या समस्येवर सोल्युशन देणारी असली पाहिजे. म्हणजे इतर व्यक्तीची समाजाबद्दलची अंडरस्टँडिंग आणि समाजशास्त्राच्या व्यक्तीची समाजाबद्दलची अंडरस्टँडिंग यामध्ये निश्चितपणे फरक असतो. जसं उदाहरणार्थ, शरीर जरी आपलं असेल तरी आपल्याला अनेक वेळेस शरीराची पूर्ण माहिती नसते. आणि मग शरीराला जेव्हा रोग होतो, आजार होतो, तेव्हा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. आपलं शरीर आहे म्हणून आपण त्याचा उपचार नाही करू शकत, कारण आपल्याला त्याची माहिती नसते. पण डॉक्टर मात्र त्यावर उपाय करू शकतात. अगदी त्याचप्रमाणे आपण ज्या समाजामध्ये राहतो, भले आपण त्या समाजामध्ये जन्म घेत असलो, समाजामध्ये जीवन जगत असलो, तरी समाजाचं ज्ञान आपल्याला पूर्णपणे असेलच असं सांगता येत नाही. आणि मग सामान्य माणसांची समाजाच्या परिस्थितीबद्दलची मतं ही हलकी फुलकी वेगळी या ठिकाणी असू शकतात. पण समाजशास्त्राचा व्यक्ती हा सोशल डॉक्टर असतो. तो मात्र समाजातील विविध घटकांबद्दल चिकित्सक पद्धतीने विचार करतो, कारण त्याला समाजातील प्रत्येक घटकांची जाणीव असते. आणि म्हणून तो निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाय सुचवू शकतो, निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये चिकित्सा करू शकतो, त्याबद्दल काही समानतेच्या आधारावर सिद्धांत मांडू शकतो, अनेक प्रकारच्या बाबी तो करू शकतो. आणि म्हणून मानवी समाजाचं सम्यक आकलन प्रत्येकाला असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा हा विषय शिकताल तेव्हा तुम्ही केवळ एखाद्या नोकरीसाठी पात्र होणार नाहीत, तर समृद्धपणे एक चांगला व्यक्ती, एक चांगला नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी पात्र होताल, एवढी ताकद या समाजशास्त्राच्या अध्ययनात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण जेव्हा हा विषय घेतो तेव्हा आपली एक जबाबदारी वाढते.
समाजामध्ये जर आपण या ठिकाणी चुकीचं वर्तन करत असू किंवा समाजातील अनेक प्रकारच्या परिस्थितीबद्दल आपलं आकलन नसेल तर आपण हा विषय खऱ्या अर्थाने मार्कांसाठी शिकलो असा अर्थ होईल. आपल्या जगण्यात त्याचा फरक पडला पाहिजे, आपल्या वागण्यात त्याचा फरक पडला पाहिजे, आपल्या वर्तनामध्ये या ठिकाणी बदल झाला पाहिजे, आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला पाहिजे आणि आपलं जे वर्तन आहे ते समाजाला साजेसं असलं पाहिजे. समाजातील समस्या निर्मूलनाचे भाग आपण असलो पाहिजे. अशा प्रकारचं आपलं वर्तन जर होत असेल तर खऱ्या अर्थाने हा विषय शिकण्याचा फायदा आहे. म्हणून हा विषय जगण्याचा आहे किंवा शिकण्याचा नाही. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न निर्माण होतात, जसं उदाहरणार्थ गुन्हेगारीचे प्रश्न निर्माण होतात, भ्रष्टाचाराचे प्रश्न, हे सध्याचे करंट प्रश्न आहेत. दुभंगलेल्या किंवा भंगलेल्या कुटुंबाचे प्रश्न, विवाहबाह्य कामव्यवहार किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, समलिंगी कामव्यवहार, या अनेक प्रकारच्या बाबींचे प्रश्न सध्या समाजामध्ये गंभीरपणे आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर समाजातील प्रत्येक परिस्थितीच्या बाबतीमध्ये, प्रश्नांच्या बाबतीमध्ये नेमकी समाजाची परिस्थिती कशी आहे, त्यामध्ये बदल कसा होतो, त्या बदलाची दिशा कशी आहे, वेग कसा आहे, त्या सर्व बाबींमध्ये कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, राज्यसंस्था यांचं काय योगदान आहे, यात काय बदल झाला पाहिजे, या सर्व घटकांचा विचार आपल्याला या समाजशास्त्रामध्ये करता येतो. म्हणून समाजाचं वस्तुनिष्ठपणे, सम्यकपणे, चिकित्सकपणे अध्ययन करणे, समजून घेणे आणि त्यानंतर या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे. आणि म्हणून समाजशास्त्राचा प्रत्येक विद्यार्थी हा पुढील काळातील एक सुजाण नागरिक असेल असं आपण म्हणू शकतो. कुठल्याही क्षेत्रात असो तो, त्याचं व्यक्तिमत्व हे वेगळं या ठिकाणी असलं पाहिजे. एवढी ताकद या शास्त्राच्या अध्ययनामध्ये आहे असं आपल्याला सांगते. दुसरी महत्वाची बाब, मानवी वर्तनाचे वस्तुनिष्ठ आकलन. मित्रांनो, सध्या जर आपण बघितलं तर मानवी वर्तनाचं अध्ययन करण्यासाठी किंवा मानवी वर्तनाचं अध्ययन करून नेमकं व्यक्ती कशा प्रकारे विचार करतात, कशा प्रकारे वर्तन करतात, या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये बिझनेस असो, मार्केटिंग असो, पॉलिटिक्स असो, विविध निर्णय या ठिकाणी घेतले जातात. तुम्ही नेमकं कसा विचार करता, कुठल्या बाबींचा विचार करता, कसं वर्तन करता, काय तुमच्या गरजा आहेत, काय तुमची विचारसरणी आहे, या आधारावर संपूर्ण आज समाजातील सर्व क्षेत्र या ठिकाणी काम करतात असं आपल्याला दिसून येईल. म्हणून मानवाचं वर्तन जे आहे, प्रत्येक व्यक्ती जन्मास आल्यानंतर आयुष्यभर जीवन जगत असताना तो सातत्याने अंतरक्रिया करतो. सातत्याने अंतरक्रिया करत असताना त्याचं जे वर्तन आहे ते वर्तन नेमकं या ठिकाणी समाजाला साजेसं आहे का, समाजातील विविध प्रकारच्या भूमिकांना पात्र ठरतं का, किंवा विविध प्रकारच्या भूमिकांसाठी तो व्यक्ती सक्षम ठरावा असं त्याचं वर्तन आहे का. कारण चांगल्या भूमिका पार पाडणारे व्यक्ती असतील तरच समाज चांगला होईल. समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे व्यक्ती, मग चांगला एखादा सफाई कर्मचारी असेल, चांगला शिक्षक असेल, चांगला शेतकरी असेल, चांगली आई असेल, चांगला वडील असेल, चांगला भाऊ असेल, चांगले शेजारी असेल, प्रत्येक व्यक्ती या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जीवन जगत असताना चांगलं वर्तन करणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मानवी वर्तन कसं होतं, मानवी वर्तनाची प्रेरणा काय असते, मानवी वर्तनाच्या परिवर्तनाचा अभ्यास या ठिकाणी करता येतो आपल्याला. मानवी वर्तनावर मानसशास्त्र देखील या ठिकाणी अध्ययन करतो. तर आपल्याला इथं मानवी वर्तनाचा विचार करत असताना व्यक्तिगत स्वार्थ, मानसिक कल, स्वभाव, अहंकार, द्वेष इत्यादी सगळ्या बाबी बाजूला ठेवून भावनेच्या आधारावर अभ्यास न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण मानवाच्या जेव्हा या ठिकाणी वर्तनाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या बाबी लक्षात येतात आणि त्यातून आपण अनेक प्रकारच्या प्रश्न किंवा समस्या या ठिकाणी सोडवू शकतो. जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, प्रदेश, शिक्षण, पैसा या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण मानव आहोत. मानव म्हणून या संपूर्ण मानव समाजाबद्दल आपली काही जबाबदारी आहे आणि आपलं वर्तन त्याला सकारात्मक असलं पाहिजे. समाजातील विविध प्रकारच्या सकारात्मक घटकांमध्ये आपण असलो पाहिजे. असं वर्तन आपल्या या ठिकाणी होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वर्तनाच्या मागच्या प्रेरणा समजून घ्याव्या लागतील. एखादं विशिष्ट वर्तन का होतं हे समजून घ्यावं लागेल. तेव्हाच आपल्याला मानवी समाजाबद्दल किंवा मानवी समाजातील विविध प्रकारच्या समस्यांबद्दल काही योगदान या ठिकाणी देता येऊ शकतं. म्हणून वर्तनाचं अध्ययन ही खूप महत्वाची बाब आहे. आता वर्तनाचं अध्ययन म्हणत असताना मी तुम्हाला जे मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं की हा विषय जगण्याचा आहे. जेव्हा तुम्ही मानवी समाजाच्या वर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये कसा केला जातो, मानवाचं वर्तन असंच का आहे, का आपला स्वभाव असा झाला, का आपलं वर्तन असं झालं, सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत. हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःचं व्यक्तिमत्व जे काय असेल, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती. तुम्ही कशा प्रकारे विचार करता, कोणत्या गोष्टींना आयुष्यामध्ये महत्त्व देता, कोणत्या गोष्टींना प्रतिसाद कसा देता, कोणत्या गोष्टी सकारात्मकपणे घेता, कोणत्या गोष्टींसाठी किती ताकद लावून या ठिकाणी काम करता, हा सगळा तुमचा जो स्वभाव बनलेला आहे, तुमचं व्यक्तिमत्व बनलेलं आहे, ते नेमकं असं का आहे हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल
तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःचा व्यक्तिमत्व विकास देखील घडवून आणता येईल. म्हणजे इथं मानवी वर्तन समजून घेत असताना किंवा इतरांचं वर्तन समजून घेणे इथपर्यंत हे मर्यादित नाही. तर तेव्हा तुम्ही चिकित्सकपणे स्वतःचाही विचार करता, तेव्हा आपोआप तुमचं वर्तन समाजासाठी सकारात्मक बनत जातं. आपल्या वर्तनातील अनेक प्रकारच्या समाज विघातक ज्या बाबी आहेत, ज्या नकळतपणे आपल्या वर्तनामध्ये निर्माण होतात, त्याही या ठिकाणी दूर होतात. आणि म्हणून आपल्या जगण्यात या ठिकाणी हा विषय बदल करतो असं आपल्याला लक्षात येईल. तिसरी आणि अत्यंत महत्वाची बाब जी आपल्याला दिसते, जी व्यापक पातळीवर सातत्याने किंवा अखंडितपणे या ठिकाणी अध्ययन करण्याची बाब आहे, सामाजिक समस्यांचं अध्ययन. सोशल प्रॉब्लेम्स. मित्रांनो, सामाजिक समस्या समस्या म्हटल्याबरोबर प्रतिकूल किंवा लोकांवर वाईट परिणाम करणारी परिस्थिती असं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. सामाजिक समस्या म्हणत असताना समाजातील बहुसंख्य लोकांना, मॅक्झिमम लोकांना जेव्हा एखादी परिस्थिती वाईट आहे, चुकीची आहे, नकोशी वाटते किंवा आपल्यावर चुकीचा परिणाम टाकते असं जेव्हा वाटतं, तेव्हा ती परिस्थिती बदलली पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. जसं उदाहरणार्थ सध्या जर आपण बघितलं तर कोरोना महामारीच्या काळामध्ये मागच्या 8-9 महिन्यांपासून आपण सगळेजण त्रस्त आहोत, सगळं जग त्रस्त आहे. 200 देशांपेक्षा जास्त लोक त्रस्त आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत आहे की कोरोना लवकर गेला पाहिजे, यावर लस आली पाहिजे. म्हणजे ही जी परिस्थिती किंवा ही जी भावना आहे, असं जेव्हा मॅक्झिमम लोकांना वाटतं, त्यालाच आपण सामाजिक समस्या म्हणतो. किंवा काही लोकांना त्रास होत असेल तर त्याला सामाजिक समस्या म्हणता येत नाही. मॅक्झिमम लोकांना जेव्हा या ठिकाणी एखादी समस्या भेडसावते किंवा त्याचे निगेटिव्ह परिणाम दिसतात, तेव्हा त्याला आपण सामाजिक समस्या असं म्हणतो. तर कुठल्याही समाजामध्ये सर्व व्यक्तींना शांतपणे, समृद्धपणे, आनंदीपणे जीवन जगता यावं, आपल्या गरजा पूर्ण करता याव्यात, आपले हक्क आणि अधिकार उपभोगता यावेत, या पद्धतीने विचार करण्यासाठी किंवा या दृष्टिकोनातून प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी समाज हा समस्या म्हणजे समस्या नसणारा असणं आवश्यक आहे. विविध समस्या व्यक्तीच्या विकासामध्ये, समाजाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करत असतात. जसं उदाहरणार्थ गुन्हेगारीची समस्या किंवा जातीय कलहाची समस्या. माईक कोणाचं ऑन आहे? थोडंसं माईक ऑफ करून टाका. अक्षय, अजय. त्या ठिकाणी गुन्हेगारीची समस्या, जातीय कलहाची समस्या, वांशिक तेढ निर्माण करणारी समस्या, सामाजिक संघर्ष, असंख्य प्रकारच्या समस्या आहेत. पुढच्या वर्षी तुम्हाला स्वतंत्रपणे सामाजिक समस्यांचा पेपर आहे, ज्यामध्ये आपण जवळपास 20 समस्या या ठिकाणी अभ्यासणार आहोत. दारिद्र्याची समस्या अभ्यासणार आहोत, जातीय विषमता, धार्मिक विषमतेची समस्या, घटस्फोटाची समस्या, आंतरपिढीय संघर्षाची समस्या, वेश्या व्यवसायाची समस्या, गुन्हेगारीची समस्या, भ्रष्टाचाराची समस्या किंवा अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणीय प्रदूषणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा असंख्य प्रकारच्या समस्या व्यक्तीच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम पाडतात आणि त्याचा आपल्या जीवनावर निगेटिव्ह इफेक्ट या ठिकाणी होत राहतो. तर या समस्यांना सातत्याने अभ्यासणे, या समस्यांची कारण मीमांसा पाहणे, नेमक्या या समस्या का उत्पन्न झाल्या, त्याची मुळं कुठे आहेत, त्याची निश्चित कारणं कोणती आहेत हे पाहणं गरजेचं. जोपर्यंत सामाजिक समस्यांची योग्य कारणं आपल्याला सापडत नाहीत, तोपर्यंत योग्य उपाय करता येत नाहीत. पण शासनाच्या वतीने जेवढ्या काही उपाययोजना राबवल्या जातात, जेवढ्या काही योजना निर्माण केल्या जातात, प्रकल्प निर्माण केले जातात, कायदे निर्माण केले जातात, त्यापूर्वी समाजशास्त्रज्ञांनी त्या समस्येचं अध्ययन करून सरकारला शिफारसी पुरवलेल्या असतात. त्या आधारावर या सगळ्या बाबी निर्माण होतात. आणि मग सामाजिक समस्यांचं अध्ययन सतत करणे आणि समाजाला समस्या मुक्त करण्याचा प्रयत्न करणे, हे कार्य समाजशास्त्राचा अभ्यास करून आपण करू शकतो. किंवा समाजशास्त्राचं अध्ययन केल्यानंतर हे कार्य होतं असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून समस्या निर्मूलनासाठी समाजशास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि पात्रता यावर भर. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि पात्रता. मित्रांनो, कुठल्याही समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जो मान सन्मान मिळतो, आदर मिळतो किंवा त्याला जो प्रतिसाद मिळतो, त्याचे आधार कोणते असावेत? सध्याच्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर व्यक्तीकडे असणारी भौतिक संपत्ती, व्यक्तीकडे असणारा पैसा किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे व्यक्तीकडे असणारी प्रसिद्धी, हेच या ठिकाणी व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आधार ठरत आहे. पण मुळात खरंच या ठिकाणी प्रतिष्ठा आणि पात्रता या बाबतीमध्ये आपण नेमके कोणते घटक आधार धरले पाहिजे? एखादा व्यक्ती किंवा पॉप्युलर आहे म्हणून तो चांगला असेल असं गरजेचं आहे का? गुंड व्यक्ती देखील पॉप्युलर असू शकतो. एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे म्हणून तो चांगला आहे का? एखाद्या चोर व्यक्तीकडे पैसा असू शकतो, भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीकडे पैसा असू शकतो. मग नेमकं आपण एखाद्या व्यक्तीला प्रतिष्ठा किंवा पात्र कशावरून मानायचं? तर आपण एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना तो एखाद्या जातीचा आहे, एखाद्या धर्माचा आहे, एखाद्या वंशाचा आहे, आर्थिक दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे, विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहतो म्हणून त्याला या ठिकाणी प्रतिष्ठित मानणे किंवा पात्र मानणे असा विचार न करता तो एक समाजाचा महत्वाचा घटक आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून त्याचं जे वर्तन आहे, त्याचं जे कार्य आहे, तो ज्या भूमिका पार पाडतो त्या किती महत्वाच्या आहेत, समाजाच्या दृष्टिकोनातून त्याची उपयोगिता किती आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या दृष्टिकोनातून पाहणे,
प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, पंथ, वंश याच्या पलीकडे जाऊन पाहणे. मग स्त्रियांच्या बाबतीमध्ये देखील समान अधिकाराचा विचार करणे, कनिष्ठ जातीच्या व्यक्तींच्या संदर्भात समान अधिकारांचा विचार करणे, आदिवासी असतील, परित्यक्त असतील, अपंग असतील, अंध असतील, यांनाही चांगल्या प्रकारचं जीवन मिळालं पाहिजे, त्यासाठी आपलीही काही नैतिक जबाबदारी असा विचार करणे. म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी समजून घेत असताना समाजातील जे काही चुकीचे भ्रम आहेत किंवा चुकीच्या अनेक प्रकारच्या धारणा आहेत त्या दूर करणे आणि व्यक्तीला समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून समानतेने वर्तणूक देणे, समानतेने वागणूक देणे, हा जो दृष्टिकोन या ठिकाणी आपल्यामध्ये निर्माण होतो तो समाजशास्त्राच्या अध्ययनातून निर्माण होतो. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे की प्रत्येक समाजातील व्यक्तीला भारतीय राज्यघटनेने जे मूलभूत अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत, आंबेडकरांचा त्यामागे हा दृष्टिकोन होता की प्रत्येक व्यक्तीला समान मानून त्याला मूलभूत अधिकार सारखेच या ठिकाणी मिळाले पाहिजे. तर याबद्दलची एक विशेष जाणीव या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य समाजशास्त्राच्या अध्ययनातून होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर जर आपण बघितलं सामाजिक कल्याणासाठी उपयुक्त, सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याण. मित्रांनो, आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी व्यवस्था या ठिकाणी स्वीकारली त्याला आपण वेलफेअर स्टेट असं या ठिकाणी म्हणतो, कल्याणकारी राज्याची संकल्पना. आता या ठिकाणी कल्याण म्हणजे काय किंवा सामाजिक विकास म्हणजे काय, तर बेंथम नावाचा विचारवंत या ठिकाणी असं म्हणतो की महत्तम लोकांच्या महत्तम गरजा पूर्ण होणे किंवा महत्तम लोकांना महत्तम सुविधा मिळणे म्हणजे सामाजिक विकास. म्हणजे मॅक्झिमम लोकांना त्यांचा विकास करण्यासाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत ते सर्व प्राप्त होणे म्हणजे सामाजिक कल्याण. तर भारत हे कल्याणकारी राज्य आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये जे मागास वर्ग असतात, जे दुर्बल घटक असतात, त्या दुर्बल घटकांना सर्वांच्या समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी काही विशेष सुविधा देण्याच्या तरतुदी केल्या जातात. आणि म्हणून आपल्याकडे रिझर्वेशनची पॉलिसी आपल्याला दिसते, स्कॉलरशिपची पॉलिसी आपल्याला दिसते किंवा विशेषाधिकार काही या ठिकाणी आपल्याला दिसतात. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कायदेशीर तरतुदी केलेल्या आपल्याला दिसतात. स्त्रियांसाठी रिझर्वेशन आपल्याला या ठिकाणी दिसतं, आदिवासींसाठी आपल्याला रिझर्वेशन या ठिकाणी दिसतं, कामगारांच्या भरतीमध्ये या ठिकाणी आपल्याला रिझर्वेशन दिसतं, बालकांसाठी विशेष सुविधा दिसतात, महिलांसाठी विशेष सुविधा दिसतात, वृद्धांसाठी विशेष सुविधा दिसतात, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना सुरक्षा पुरवण्यासाठी विशेष सुविधा दिसतात. या सर्व जर आपण या ठिकाणी बाबी पाहिल्या तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सामाजिक कल्याणासाठी या सगळ्या बाबी आवश्यक आहेत. पण या सगळ्या बाबी आवश्यक आहेत हे शासनापर्यंत पोहोचविण्याचं कार्य किंवा शासनाला पटवून देण्याचं कार्य विविध प्रकारचे आयोग, विविध प्रकारच्या समित्या ज्यामध्ये समाजशास्त्राचे व्यक्ती असतात ते करत असतात. म्हणजे सामाजिक कल्याणासाठी काय काय उपयुक्त आहे, ते कशा स्वरूपाचं असावं, त्याची रचना कशी असावी किंवा त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करावी, अशा अनेक प्रकारच्या बाबी सामाजिक कल्याणासाठी ज्या उपयुक्त आहेत त्या समाजशास्त्राच्या अध्ययनातून या ठिकाणी निर्माण होतात असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून केवळ पैसा खर्च केल्याने योजना यशस्वी होत नसतात. योजना योग्य पद्धतीने निर्माण करणे, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करणे, हे जर झालं तरच सामाजिक कल्याण या ठिकाणी घडून येतं. आणि मग त्यासाठी देखील समाजशास्त्र इनडायरेक्टली मदत करतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे समाजशास्त्राने दिलेल्या शिफारसीच्या आधारावर योजना निर्माण करणे आणि त्या अंमलात आणणे हे कार्य शासन म्हणजे राज्य सरकार आणि प्रशासन सगळे अधिकारी या ठिकाणी करत असतात. म्हणजे प्रत्यक्ष कार्य जे होतं त्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट जरी नसेल तरी ते नेमकं कार्य होण्यासाठी जो बॅकग्राऊंड वर्क असतं, पडद्यामागचं कार्य असतं, ते सोशॉलॉजिस्ट करतात असं आपल्याला लक्षात येईल. तर तुम्हाला एक उदाहरण सांगता येईल. सध्याचा एक प्रश्न जर आपण बघितला, मराठा समुदायाच्या संदर्भामध्ये त्यांना आरक्षण मिळावं की नाही मिळावं, कोर्टामध्ये हा प्रश्न आहे. आपल्याला आरक्षण मिळावं किंवा न मिळावं याबद्दल आपल्याला कुठलीही बाजू घ्यायची नाहीये, तो आपण वेळेनुसार तो डिसिजन समजून घेऊ. पण मुळात या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं की न मिळावं हे ठरवण्याचा आधार काय आहे, त्यांचं समाजशास्त्रीय समितीच्या माध्यमातून समाजशास्त्रांच्या अध्ययन करणारे विशेष व्यक्ती त्या समितीमध्ये होते, ज्यांनी मराठा समाजाचं शैक्षणिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून सर्वेक्षण केलं आणि खरंच ते मागासलेले आहेत का हे सरकारला सांगितलं. आणि त्या रिपोर्टच्या आधारावर मागासवर्गीय आयोग, त्या आयोगाच्या आधारावर किंवा त्या आयोगाच्या रिपोर्टच्या आधारावर हे आरक्षण दिलं जाणार आहे किंवा नाकारलं जाणार आहे. सुप्रीम कोर्ट त्याला शिक्कामोर्तब करणार आहे. म्हणजे बघा, एखाद्या समुदायाला आरक्षण मिळावं की न मिळावं हे निर्णय जरी या ठिकाणी शासन घेत असेल, त्याची अंमलबजावणी प्रशासन करत असेल, पण मुळात त्या निर्णयाची व्हॅलिडिटी जी आहे ती कोण चेक करतं, सोशॉलॉजिस्ट चेक करत असतात. इथं आपल्याला सामाजिक कल्याणासाठी अशा प्रकारे आपण मदत करत असतो असं लक्षात येईल. त्यानंतर आहे समाज बांधणीसाठी उपयुक्त. मित्रांनो, समाज बांधणी ज्याला आपण सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता, सोशल इंटिग्रिटी, नॅशनल इंटिग्रिटी असं या ठिकाणी म्हणतो. समाज बांधणीसाठी उपयोग याचा अर्थ काय, आजच्या समाजामध्ये भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, खानपान, राहणीमान, भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, पैसा, शिक्षण, अनेक प्रकारामध्ये विविधता आपल्याला भारतामध्ये दिसते.
आणि अशा प्रचंड विविधतेने नटलेल्या समुदायाला स्वतःबद्दल किंवा समाजाबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला लावणे. प्रचंड विविधता आजूबाजूला असताना देखील या सगळ्या विविधतेला व्यवस्थितपणे समजून घेणे, आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या समाजाचा देखील तेवढाच आदर करणे, इतर धर्मांचा, इतर जातींचा, इतर संस्कृतींचा आदर करणे, त्यांना सामावून घेणे, त्यांना काय म्हणतात आपल्याला अनुकूल असेल अशा प्रकारचं आपलं वर्तन करणे. असं काय या ठिकाणी शक्य होतं? कारण आपण समाज बांधणीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी, सगळे दृष्टिकोन समाजशास्त्राच्या अध्ययनातून निर्माण करत असतो. अनेक प्रकारच्या विकासात्मक योजना किंवा पैसे खर्चून या ठिकाणी शक्य होत नाहीत, तर त्या योजना अंमलात आणणाऱ्या व्यक्तींचा दृष्टिकोन हा सामाजिक असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये सोशॉलॉजीचा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. एमपीएससी मध्ये, यूपीएससी मध्ये जो निबंध असतो तो सोशल प्रॉब्लेम्सवरती असतो. यूपीएससी मध्ये 300 मार्काचा निबंध तुम्हाला सोशल प्रॉब्लेमवर लिहावा लागतो. संपूर्ण जीएस जनरल स्टडीजचा जो पार्ट असतो तो पार्ट म्हणजे काय आहे? समाजासाठी शासनाने काय केलं, समाजाबद्दल काय चालू आहे, समाजात कुठल्या घडामोडी चालू आहे, ज्याला आपण चालू घडामोडी असं म्हणतो, करंट इव्हेंट्स. हे करंट इव्हेंट्स काय असतात? इट इज द स्टडी ऑफ सोशॉलॉजी. यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि म्हणून समाज बांधणीसाठी या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. सरकारला याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन तसा असणं आवश्यक आहे. तरच समाज संघटित राहील, तरच समाज या ठिकाणी बांधलेला राहील आणि जे समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे. म्हणून सोशॉलॉजीचं ज्ञान यासाठी आवश्यक आहे. आता पुढचा मुद्दा, सामाजिक नियोजनात सहाय्य. आता आपण जी पार्श्वभूमी पाहिली ती आता आपण थेट पाहू. मित्रांनो, प्रत्येक देशामध्ये किंवा समाजामध्ये नियोजन करण्यासाठी राज्यव्यवस्थेने एक प्रक्रिया निर्माण केलेली असते, एक यंत्रणा निर्माण केलेली असते. जसं आपल्याकडे नीती आयोग, आता सध्या नीती आयोग, त्याला पूर्वी नियोजन आयोग असं म्हणायचो आपण. नीती आयोग काय करत असतो की दर पंचवार्षिक योजनांचं नियोजन करत असतो आणि दरवर्षी विविध प्रकारचे उद्दिष्ट ठेवून त्या योजना पार पाडत असतो. आता या ठिकाणी सामाजिक नियोजनामध्ये सहाय्यक म्हणत असताना मी जे तुम्हाला आता सांगितलं की शासन कुठलीही योजना निर्माण करत असताना, प्रकल्प निर्माण करत असताना, कायदा निर्माण करत असताना किंवा कुठल्याही प्रकारची कृती शासन जेव्हा करतं, जी सामाजिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते, ती शासन असंच करत नाही. त्यापूर्वी अभ्यास झालेला असतो. त्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या निर्माण झालेल्या असतात. जसं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, स्वामीनाथन आयोग नावाचा आयोग या ठिकाणी निर्माण झाला. स्वामीनाथन आयोगाने काय केलं? स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि सरकारला शिफारसी दिल्या. आज आपण शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन जे पाहत आहोत, त्या आंदोलनामध्ये काय आहे? एमएसपी लिगलाइज झाली पाहिजे. हे सर्व कुठून आलं? हे सर्व त्या समाजाच्या अभ्यासातून आलेलं आपल्याला दिसतं. तर नियोजन करण्यापूर्वी प्रत्येक समाजाच्या संदर्भामध्ये अध्ययन केलं जातं. त्या समाजाची वास्तविक स्थिती काय आहे, संख्यात्मक अध्ययन केलं जातं, गुणात्मक अध्ययन केलं जातं आणि त्यानंतर प्रकल्प, योजना, कायदे, नियम सगळ्या बाबी ठरवल्या जातात. शासकीय पातळीवर जेवढं काही कार्य या ठिकाणी होतं त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये सोशोलॉजिस्ट वर्क करत असतात. सामाजिक नियोजन करण्यासाठी समाजशास्त्राचे विशेष ज्ञान असणारे जे काही व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सतत अध्ययन करत असतात, रिसर्च करत असतात आणि सरकारला अहवाल देत असतात. जसं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टिस नावाची जी संस्था आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे किंवा इतर अनेक संस्था आहेत, या संस्थांना शासन प्रकल्प देतं आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून अध्ययन केलं जातं आणि त्या प्रकल्पाचे जे रिपोर्ट्स असतात, अहवाल असतात, त्याच्या आकडेवारीच्या आधारावर, त्याच्या निष्कर्षाच्या आधारावर आपण नेमकं काय करायचं, ही योजना सफल ठरेल का, असफल ठरेल का, हा कायदा यशस्वी ठरेल का, या सगळ्यांचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात. म्हणून जे काही नियोजन या ठिकाणी सरकारच्या वतीने केलं जातं आणि त्या नियोजनाची जी अंमलबजावणी केली जाते, ती नियोजनाची सुरुवातच समाजशास्त्राच्या अभ्यासातून होत असते असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून आपली दृष्टी जी आहे किंवा आपला दृष्टिकोन जो आहे तो अतिशय व्यापक असणं आवश्यक आहे. कारण आपण या सगळ्या नियोजनाला दिशा देणारे, आकार देणारे घटक आहोत असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणजे जेव्हा आपण या नियोजनामध्ये सहभागी असतो तेव्हा आपल्याला सोशल इंजिनियर असं म्हटलं जातं. समाजाची जडणघडण करणारे घटक. इंजिनियर काय करत असतो? बांधणी करत असतो. एखाद्या घराची, पुलाची बांधणी करत असतो. इथे इंजिनियर प्रत्यक्ष जाऊन विटा उचलत नाही, परंतु सगळं डायरेक्शन मात्र तो देत असतो. इथे आपण सोशल इंजिनियर ठरतो. आणि जेव्हा आपण एखाद्या समस्येवर उपाय करतो तेव्हा आपण सोशल डॉक्टर ठरत असतो. एवढी व्यापक आणि महत्वाची भूमिका आपली असते. सामाजिक नियोजनाचा जो थेरॉटिकल पार्ट आहे किंवा बॅकग्राऊंडमध्ये चालणारा जो पार्ट आहे तो सोशॉलॉजीच्या माध्यमातून होतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर जर आपण बघितलं, विविध क्षेत्रातील लोकांना उपयुक्त. मित्रांनो, प्रत्येक शास्त्र हे इतर शास्त्रांशी जुळलेले आहे. आपण इथे 2 शास्त्रांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक शास्त्र हे इतर शास्त्राशी जुळलेलं असतं. एका शास्त्राचं ज्ञान हे दुसऱ्या शास्त्राला त्या शास्त्राच्या अध्ययनासाठी महत्वाचं ठरत असतं. समाजशास्त्र, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जगातील सर्व शास्त्र जेवढं काही कार्य करतात, जेवढं काही संशोधन करतात, त्या सगळ्यांचा उद्देश काय आहे?
आता असलेल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे, तंत्रज्ञानीय विकास झाला पाहिजे, आरोग्याच्या बाबतीमध्ये विकास झाला पाहिजे, अनेक बाबतींमध्ये विकास झाला पाहिजे. म्हणजे समाजाचा विकास हे ध्येय असतं. आणि हा समाजाचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना सोशॉलॉजीमध्ये जे काही अभ्यास केलेला आहे, जे सिद्धांत मांडलेले आहेत ते महत्वाचे असतात असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समाजशास्त्राचं ज्ञान हे इतरही व्यक्ती या ठिकाणी वापरताना दिसत असतात. पण समाजशास्त्र हे जेव्हा आपण शास्त्र म्हणून पाहतो किंवा त्यातील जे सिद्धांत असतात ते इतर शास्त्राला उपयोगी पडतात, म्हणून इतरही शास्त्रांमध्ये किंवा इतरही शास्त्रांच्या जोडीने समाजशास्त्राचा अभ्यास केला जातो. जसं उदाहरणार्थ आर्थिक क्षेत्रामध्ये प्रत्येक कंपनीला आपलं उत्पादन, आपलं प्रोडक्ट हे गिरायकांच्या आवडीला पात्र ठरेल का? तर लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, लोकांचं वर्तन काय आहे, लोकांच्या गरजा कशा आहेत, हे अगोदर समजून घ्यावं लागतं, जे आपल्याला सोशॉलॉजिकल स्टडीमधून लक्षात येतं. प्रशासकीय वर्गाला देखील एखादी योजना पार पडत असताना तिथल्या व्यक्तींचा सामाजिक स्तर कसा आहे, आर्थिक स्तर कसा आहे, जातीय स्थिती कशी आहे, धार्मिक स्थिती कशी आहे, हे सर्व पाहावं लागतं. कामगार आणि मालकांच्या संबंधाच्या बाबतीमध्ये कामगारांच्या नेमक्या समस्या काय आहेत, कामगारांनी जे उत्पादन केलेलं आहे त्याची डिमांड आहे का, अनेक प्रकारच्या बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. तिथं देखील इंडस्ट्रियल सेक्टरला सोशॉलॉजीचं ज्ञान या ठिकाणी महत्वाचं ठरतं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखाद्या बाबीबद्दल लोकांची मानसिकता तयार करणे, जसं आता लस आलेली आहे कोरोनाची पण लोक घ्यायला घाबरत आहेत, तर त्यांचा यासाठी पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण करणे, यासाठी सोशॉलॉजीचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. तर अनेक शास्त्रांना देखील सोशॉलॉजीचं ज्ञान हे महत्वाचं ठरतं. आणि सर्वात शेवटचं आहे व्यावसायिक महत्व. यासाठी आपल्याला पूर्ण एक लेक्चर लागेल. उद्याचं लेक्चर आपण सोशॉलॉजीचं जे व्यावसायिक महत्व आहे ते पाहणार आहोत, की नेमकं सोशॉलॉजी घेत असताना आपल्याला अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, कोणत्या नोकऱ्या मला लागू शकतात, कुठला रोजगार मला सोशॉलॉजीच्या माध्यमातून मिळू शकतो, कुठल्या पदाला मी पात्र ठरतो, हे सर्व आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. उद्याचं लेक्चर मॅक्झिमम मुलांनी मिस नका करू. संपूर्ण सोशॉलॉजी शिकण्याचा सार हा आपल्याला या ठिकाणी उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. त्याचं व्यावसायिक महत्व काय आहे या एका मुद्द्यावरती उद्या आपण लेक्चरमध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. तुमच्या मित्रांना या ठिकाणी सांगा, मॅक्झिमम मित्रांना, की जॉईन व्हा